विश्वित कदमांबद्दल बोलण्याइतपत रिस्क हे आजच्या परिस्थितीत जयंत पाटील साहेब घेतील असं मला वाटत नाही. थँक्यू. अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे. आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, LED TV, आटा चक्की, वॉशिंग मशीन, फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन. आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको. मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन. अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर. 0% व्याजदर, आधार पे उधार ऑफर. या पहा, आधार द्या, उधार घेऊन जा. आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे. संपर्क 9284016900 व 9901920551. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. साहेब, आता त्याच्यावर डॉक्टर बाळासाहेब कदमच बोलू शकतील, मी त्याच्यावर बोलू शकणार नाही. पण वाघ कसा शिकार करतो हे राऊत साहेबांना कदाचित माहीत नाही. त्यामुळे राऊत साहेब म्हणतात की वाघ दडून लपून करत नाही. वाघा कधी त्यांनी एखाद्या जंगलात जाऊन किंवा BBC वर एखादी डॉक्युमेंटरी नॅशनल जिओग्राफिकची बघावी, वाघाचे ट्रेट काय आहेत. तर वाघ संधी बघून निश्चित झडप मारतो, हे वाघाचं पद्धत आहे. आता ह्यांनी दुसऱ्याला चेतावणी द्यायचं बंद करावं. त्यांनी का ही सीट मागितली, कुठल्या आशेने मागितली, आता त्यांना सगळं लक्षात आलेलं आहे. कुणाच तरी ऐकून ते इथं आले आणि आता ती मतं त्यांच्या पद्धतीनं न मिळताना त्यांना आता कळलेलं आहे. म्हणून कुठेतरी कुणाला ते चॅलेंज करायचं, काहीतरी करायचं. शेवटचा म्हणजे अगदी डेस्परेट अटेम्प्ट जो म्हणतो तो त्यांचा चालू आहे. त्यांनी आता विनंती मी त्यांना करतो, मी राऊत साहेबांना आदरपूर्ण विनंती करतो की ह्या निवडणुकीत मी खूप प्रयत्न केलेला आहे की तुमच्यावर, तुमच्या पक्षावर, आपल्या नेत्यांवर मी कुठलीही टीका करू नये. कारण तुमची गरज इतर 47 मतदारसंघात आहे आणि इतर 47 मतदारसंघात तुम्ही जर एवढी शक्ती ही सांगलीत पडणाऱ्या सीटच्या मागे न लावता लावली तर कदाचित इतर 47 जागात काँग्रेस किंवा महाविकासच्या जागा जास्त वाढतील. तर विनंती आहे, तुम्हाला यश मिळालं भांडून तिकीट मिळवण्यात, पण निवडणुकीत मतं मिळण्यात तुम्हाला यश मिळणार नाही आहे. ही ताकद आता तुम्ही दुसरीकडे वापरायला सुरू करा. चंद्रहारांच्या ऐवजी विशाल पाटील निवडून आल्यावर विश्वजित कदम वाघ राहतील. सर, विश्वजित कदम वाघ आहेत आणि वाघ राहतील. ह्या निवडणुकीचा निकालात त्याशी काही संबंध नाही. हो, त्यांना घेरण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्यांना घेरण्याचा प्रयत्न झाल्यामुळे जनता नाराज झालेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या कदाचित इच्छेविरुद्ध, त्यांच्या सांगण्याविरुद्ध लोक जाताना दिसतील. त्याचं कारणच हे आहे की त्यांना तुम्ही निष्कारण बदनाम करायचा प्रयत्न केलेला आहे. जयंत पाटलांनी सांगितलं आहे की विश्वजितनं की तुम्ही स्टेजवर एक आणि खाली एक पूर्णता नसेल तर माझा शेवटचा नमस्कार असेल. मला असं वाटत नाही की त्यांनी डॉक्टर विश्वित कदमांबद्दल बोलले असतील. त्यांनी कदाचित त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांबद्दल बोलले असतील. कारण त्यांचे कार्यकर्ते हे सुद्धा त्यांच्या स्टेजवर त्यांच्याबरोबर जे फिरतात ते रात्री आमचं काम करताना दिसतात आणि त्यामुळे कदाचित त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांबद्दल बोलले असतील. डॉक्टर विश्वित कदमांबद्दल बोलण्याइतपत रिस्क हे आजच्या परिस्थितीत जयंत पाटील साहेब घेतील असं मला वाटत नाही. थँक्यू.